कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ निवडणुकीबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक तात्काळ सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने शासन आणि दुग्ध विभागाला दिले असून आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मानून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाची मुदत 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत असतानाही शासनाने अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेनं उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही निवडणूक प्रक्रिया सुरू न करणे आणि कच्ची मतदार यादीही प्रसिद्ध न केल्याबद्दल न्यायालयाने शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीनिवास पटवर्धन आणि ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.